नमस्कार, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। पत्रकार निजाम ढालेसह जिल्हा अहमदनगर नेवासे। भाजपच्या माजी आमदारचा महावितरण कार्यालयात गळफास लावून घेण्याचा प्रयत्न। नेवासे तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतीपंपाची वीज जोडणी महावितरण प्रशासनाकडून खंडित करण्यात येत असून या विरोधात भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आज नेवासे महावितरण कार्यालयात स्वतःला गळफास घेण्याचा प्रयत्न केला। प्रशासनाकडून सक्तीची थकीत वीज बिल वसुली मोहीम राबवण्यात येत आहे। या विरोधात भाजप नेते आंदोलन करण्यात आले। या विरोधात आज दुपारी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आज नेवासे महावितरण कार्यालयात स्वतःला गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे महावितरण कार्यालयात एकच गोंधळ उडाला आहे। त्याच गळ्यातील फास काढण्यात आला आहे आणि नंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी सांगितले आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।